नमस्कार. मोजे ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 या ठिकाणी जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये व गायरान हद्दीमध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे ते तात्काळ काढून घेण्यासाठी मी काल सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना जाऊन एक निवेदन दिले आहे व 4/6/2026 पासून मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा सोलापूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती बार्शी, DYSP ऑफिस बार्शी व वैरागपूर डिशन बार्शी यांना मी निवेदन देऊन ज्योतिबावाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी भाजी मंडई आहे त्या ठिकाणचे जे कच्चे बांधकाम व पत्र्याचे शेड, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या ठिकाणचे जे कच्चे बांधकाम व काय पत्र्याचे शेड असेल ते, त्यानंतर एसटी स्टँड, सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत हद्द, पाण्याची टाकी या ठिकाणी जे काही शेड असतील किंवा जे लोकांनी काही दगड माती टाकलेला असेल हे तात्काळ काढून घेण्यास मी विनंती करत आहे. कारण उद्या पाऊस चालू झाल्यानंतर जे तुम्ही गटारीवरती दगड धोंडे टाकलेत, माती टाकलेले आहेत, जळण टाकलेलं आहे, लाकडं टाकलेले आहेत, यामुळे गटारीमध्ये पाणी न जाता ते पाणी रस्त्यावरून जातं आणि ते रस्ता वाहून गेल्यामुळे ते पाणी गोरगरिबांच्या घरामध्ये घुसते. त्यामुळं गोरगरिबांना विनाकारण त्रास होत आहे. आज मोजे ज्योतिबावाडी या ठिकाणी गायरानामध्ये अक्षरशः आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकरावरती कंपाऊंड मारून जागा धरून ठेवलेल्या आहेत. माझी प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे की जेणेकरून खरोखर राहण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये अशा गोरगरिबांना ग्रामपंचायतनं जागा उपलब्ध करून देऊन त्यांना घरकुल बांधून द्यावं किंवा त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. परंतु जे आजी माजी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा त्यांचे कोणी सहकारी असतील, यांनी जे गायरानामध्ये पत्र्याचे शेड म्हणा किंवा जनावरांचे गोटे म्हणा हे टाकण्यासाठी किंवा हे बांधण्यासाठी जे जागा धरलेली आहे तात्काळ ती कारवाई करून त्यांच्यावरती कारवाई करून ती जागा रिकामी करून घ्यावी. अन्यथा उद्याच्या 1/7/2026 ला तेव्हा त्यापासून पुढे 15 दिवसामध्ये मी कधीही उजनी धरण या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे.